नमस्कार, मी पूनम इंगोले. मी मराठी विशेषमध्ये आपलं स्वागत. सामान्यांचं कंबरडं मोडणारी महागाई प्रत्येकाचा चिंतेचा विषय बनलेली आहे. छोट्या मोठ्या वस्तूंपासून दळणवळण, शिक्षण, इलेक्ट्रॉनिक तसंच जीवनोपयोगी वस्तू असं सगळ्या गोष्टींचे दर गगनाला भिडलेत. भारतासारख्या संस्कृतीप्रिय देशात विविध सणासुदींची धामधूम असते. आताही दिवाळी तोंडावर आहे आणि महागाईच्या तडाख्यात सामान्य सापडलाय. यावरच आहे आजचं विशेष. दिवाळीपूर्वीच दिवाळं. महागाईचा भस्मासूर सामान्य माणसाला खूप त्रासदायक झालेला आहे. महागाई वाढली की लोकांच्या जीवनात फार मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतात. यामुळे लोकांना महागाई वाढल्यामुळे आपली हौस पूर्ण करता येत नाही. त्यामुळे अर्थातच सामान्यांचं हिशोबाचं गणित गडबडून जातं. महंगाई की महामारी ने हमरा गड्ढा बिठा दिया, आम आदमी की जेब हो गई है सफाचट. दैनंदिन जीवनातल्या गरजा भागवण्यासाठी सततची पळापळ करावी लागणाऱ्या सामान्यांची या महागाईमुळे आणखीनच त्रेधा तिरपीट होतीये. सध्याची महागाई बघून आपल्या आजी आजोबांनी काही गोष्टी सांगितल्या की आपल्याला त्या केवळ दंतकथाच वाटतात. काय तर म्हणे, पूर्वी रुपयाला 5 शेर तांदूळ मिळत होतं. लोणी, तूप, दूध यांची रेलचेल होती. सोनं 20 रुपये तोळा होतं. महिना 15-20 रुपयांच्या पगारात 8-10 माणसांचं कुटुंब राहून वर 5-6 रुपये शिल्लक टाकता येत होते. सध्याच्या काळात रोज लहान मुलांना दिवसभरातील 10 रुपये खर्च काहीच वाटत नाही. या सगळ्या गोष्टी आज परीकथेप्रमाणे अद्भुत आणि असंभवनीय वाटतात. आज पैशाचं मूल्य घसरत चाललंय. कितीही पैसे मिळवले तरीही ते पुरत नाहीत. महागाईमुळे गिराईक येत नाहीये, धंद्यावरती परिणाम झालेला आहे. सब तो महंगा हो गया, क्या लेंगे, गरीब क्या खाएगा ये बताओ पहला. हाँ, क्या खाएगा. कांदा, अरे कांदे का भाव तो आसमान छू रहा है. दूध अब आज से ही 2 रुपया बढ़ गया. अमूल पे 2 रुपया आज से ही बढ़ गया. किसी जमाने में ये कहा जाता था, दाल रोटी खाओ प्रभु के गुण गाओ. आज हालत ये हो गया है कि दाल चावल से भी महंगा ये पड़ने लग गया है. क्या दाल रोटी खा के सादा जीवन बीता है. सध्याच्या महागाईमुळे काही गोरगरीब मजूर एक वेळचं अन्न देखील खाऊ शकत नाहीत. महागाईचा आलेख सतत वरवरच चढत जातोय. त्यामुळे कित्येक जीवनावश्यक गोष्टीही आज दैनंदिन जीवनातून भागत नाहीयेत. खरं पाहता स्वातंत्र्योत्तर काळात आपण कृषी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रात प्रचंड प्रगती केली. शेतीप्रधान देश असूनही शेती क्षेत्राबाबतचं सरकारचं धोरण नेहमीच उदासीन राहिलं. शेती व्यवसाय आणि शहरीकरण यात योग्य तो मेळ न घातल्यामुळेच सर्वच बाबतीत असंतोषाचं वातावरण सामान्यांमध्ये निर्माण झालंय. अन्नधान्य, तेल, तूप, डाळी तसंच भाजीपाला यावर महागाईचं आक्रमण झाल्यानंतर गरिबांना ते मिळणं केवळ अशक्य ठरतंय. हरित क्रांती, श्वेत क्रांती झाली असं उत्पादक म्हणतात, पण आजही गरिबांच्या मुलांना किमान एक वेळचं जेवण सुद्धा मिळू नये. याला जबाबदार कोण? यावर उपाय काय? आणि आता तर दिवाळी तोंडावर असताना दिवाळा निघालय हीच ओरड सामान्य करतायत. ब्युरो रिपोर्ट, मी मराठी. सामान्यांना महागाईमध्ये एकच चिंता सतावतीये, त्यांच्या सेव्हिंग्सची. कारण रोजच्या धवडग्यात दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या गोष्टींची गरज भागवण्यात त्याची इतकी दमछाक होतीये की भविष्याची तरतूद करण्यासाठी त्याच्याकडे त्राणच उरत नाहीत. त्यातच सरकारचं उदासीन धोरण आगीत तेल ओतण्याचं काम करतंय. घाऊक बाजारचा महागाई निर्देशांक 6.5% गेला. भुकेल्यांची संख्या आजही भारतात खूप मोठी असल्याचं स्पष्ट झालं. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं 7वा वेतन आयोग लागू केला. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 3.8% आसपास राहण्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं भाकीत. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या या घडामोडी आहेत. अर्थव्यवस्था आणि सरकारची वाटचाल कशी सुरू आहे हे सांगण्यासाठी या घडामोडी किंवा आकडेवारी पुरेशी आहे. पण या सर्व आकडेवारी आणि घटना ज्याला कळत नाहीत तो सामान्य माणूस सध्या एका वेगळ्या समस्येतून जात आहे आणि ती आहे त्याच्या सेव्हिंगची. पगार कितीही वाढला तरी त्याला तो अपुराच पडतो. त्यातूनही जी काही जमापुंजी त्याच्या अकाउंटमध्ये भविष्यासाठी राखून ठेवतोय
त्याचं मूल्य मात्र सतत कमी होत आहे. वाढत्या महागाईवर उतारा म्हणून खर्चात कपात करून झाली, घाऊक खरेदी करून झाली, पण तरीही त्यातून काहीच फरक पडला नाही. पण जिथे देणाऱ्या मायबाप सरकारचे हात तोकडे आहेत तिथे तो तरी काय करणार? एकीकडे साठवणूक करण्यासाठी जागा नसल्यानं अन्नधान्य सडतंय, तर दुसरीकडे आजही लोकसंख्येतला एक मोठा हिस्सा उपाशी झोपतोय. अशातही सरकारी पातळीवर सावळा गोंधळ सुरूच आहे. ज्या कर सुधारणेनंतर सामान्यांचं जीणं सुकर होणार होतं ती कर प्रणाली कुठे गेली हेच कळत नाहीये. तोट्यातल्या एअर इंडिया सारख्या कंपन्यांवर सरकारकडून दौलत जादा होत आहे. बड्या उद्योगपतींची कर्ज माफ किंवा रिस्ट्रक्चर करणाऱ्या सार्वजनिक बँकांमध्ये सरकार करदात्यांचा पैसा ओतत आहे. त्याहून कडी म्हणजे धोरणं न आखणं आपलं आद्य कर्तव्य असल्याच्या आविर्भावात सरकार वावरत आहे. मग अशा वेळी सामान्यानं त्याच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये कितीही पैसा साठवला किंवा कितीही त्याच्या गरजांना मुरड घातली तरीही मूलभूत हक्काच्या वापराशिवाय तो फार काहीच करू शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट, मी मराठी, मुंबई. आपल्यासोबत आहेत अर्थ विश्लेषक चंद्रशेखर नेने. चंद्रशेखरजी, यंदाच्या वर्षी चांगला मान्सून झालाय पण तरीही महागाईत वाढ होतीये, काय कारण आहेत त्याच्या मागं? असं बघा, महागाई जी भारतामध्ये आहे त्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कंट्रोलेबल आणि दुसरी नॉन कंट्रोलेबल. नॉन कंट्रोलेबलमध्ये तेलाची किंमत वगैरे येते की बाहेर तेलाच्या किमती वाढल्या की आपल्याला त्यात काही करता येत नाही, आणि तेलाच्या किमतीवर आधारित ज्या गोष्टी आहेत म्हणजे ट्रान्सपोर्ट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तर महाग होणारच, त्याला काही फारसं करता येणार नाही. पण जी कंट्रोलेबल महागाई आहे ती भारतातलं स्वतःचं प्रोडक्शन आहे, भारतातल्याच लोकांना जे लागतं त्या उत्पादनावरती आपल्याला महागाई कंट्रोल करता येते. खाद्यपदार्थाचं उत्पादन हे त्यापैकीतलं एक आहे. सध्या सगळ्या कॉमन मॅनला सध्या जे दिसतंय सामान्य माणसाला, कांद्याची किंमत आपण आत्ता बघतोय 80 रुपये किलो वगैरे, कधी ऐकली नाही अशा तऱ्हेची किंमत. मान्सून चांगला झाला आहे, कांद्याचं पीक काही खूप वाईट आलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला एवढे जास्त पैसे द्यायला लागत आहेत सामान्य माणसाला. त्याचं मुख्य कारण थोडंसं सरकारी धोरणामध्ये असं मी म्हणेन. इतके जास्त पैसे आपण देऊनसुद्धा जो शेतकरी कांदा पिकवतो त्याच्यापर्यंत ते जात नाही आहेत. हे मधल्यामध्ये कुठेतरी गिळंकृत होत आहेत, आणि हे मधल्यामध्ये जे गिळंकृत होण्याचं आहे ते जर कंट्रोल केलं नाही तर आपल्याला पुढे फार कठीण दिवस येतील, याबद्दल मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो. कुठेतरी आपल्याला याला आळा घालायला पाहिजे. आणि आता तर खरं निवडणुकीचं वर्ष आहे, आता यावेळेला जर आळा घातला नाही तर नंतर तर दिवस फारच कठीण येतील असं मला वाटतं. चंद्रशेखरजी, सरकारी धोरणामध्ये कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. याच्यावर आपल्याला आणखी चर्चा करायची आहे, पण सामान्य नागरिकांची आता काय प्रतिक्रिया बघूयात. कारण दिवाळी तोंडावर आहे, दिवसेंदिवस दिवाळीची तयारी करण्यामध्ये नागरिक मग्न झालेत, पण या महागाईमुळं सगळ्या पद्धतीने त्यांची कुचंबना होतीये, तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूयात. 10 रुपयाची वस्तू आज 30 रुपयाला भेटायला लागली. तर माणसाचा पगार तर नाही, बोनस तर नाहीच भेटत कोणाला, पण पगार पाणी पण कमी ना, तर माणूस कसं तरी आपलं हे करतात. महागाई तर कसली वाढली, आज 10 रुपयाची भाजी 30 रुपयापर्यंत महाग झाली, तर माणूस गरीब लोक काय करणार? गवार वगैरे 25 रुपये पाव कसं परवडणार सामान्य लोकांना? पगाराच्या मनाने भाज्यांच्या आणि दिवसेंदिवस वाढतच चालले. 1.25 किलो टमाटर, काकडी 2.5 किलो घेत होते, पण आता सगळं काय पाव किलो, अर्धा किलो असं झालं आहे घ्यायचं. आणि किती भाजी तर खातच नाही. आता भेंडी आहे भेंडी तो 160 रुपये किलो, तर काय खाणार? त्या भेंडी नाही घेत, नाही खात. पालकची भाजी 5 रुपयाला असेल तर ती आता पूर्ण 10च्या खाली भेटतच नाही. मेथीची भाजी पण 50 रुपये, 30 रुपये, 40 असे झालेले आहे. पगाराचे पण वांदे, पगार पण वाढ मिळत नाही. काही लोकांना तो बोनस पण मिळत नाही. सरकारी खात्यात आहेत त्यांचं ठीक आहे, पण बाकीच्यांचं प्रायव्हेटवाल्यांचं तर फार हालच आहेत. नाईलाजाने आम्हाला हाय त्या भावामध्ये आम्हाला सगळं घ्यावंच लागतं. नाही घेऊन सुद्धा उपाशी ठेवू शकत नाही फॅमिलीला. हा प्रॉब्लेम झाल्यामुळे व्यापारी पण फायदा घ्यायला लागलेत आणि कस्टमर पण नाराज झालेत. आपण पाहिलं अर्थविश्लेषक चंद्रशेखर नेने म्हणाले की सरकारी धोरण कुठेतरी चुकतंय, तर दुसरीकडं घरचे जे काही होम मिनिस्टर्स आहेत त्यांनी संपूर्णपणे नाराजी व्यक्त केली की ही जी काही महागाई आहे त्याला तोंड देणं खूप कठीण जाते. आता यावरती विरोधकांचं काय म्हणणं आहे ते पाहणंही गरजेचं आहे, आणि त्यासाठीच आपल्यासोबत आता वाढत्या महागाई संदर्भात बोलण्यासाठी पुण्याहून आहेत शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे. नीलमताई, वाढत्या महागाईला आळा घालण्यात सरकारला अपयश आलंय असं म्हणता येईल?
नाही, एक तर पहिली गोष्ट आपल्याला कल्पना आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत आणि 70,000 कोटी 2,70,000 कोटी असे आकडे त्याच्यामध्ये येत आहेत. जेव्हा एवढा पर्यायी व्यवस्था म्हणजे थोडक्यात ब्लॅक मनीची पर्यायी व्यवस्था एवढी जेव्हा मोठी होते त्याला एक घटना घडत असते की बाजारामध्ये सर्वत्र खऱ्या पैशाच्या ऐवजी हा फुगवून किंवा अवैध मार्गाने आलेला पैसा बाजारामध्ये येत असतो. त्याच्यामधून ज्या लोकांनी ब्लॅक मनी केलेला आहे ते वाटेल त्या पैशाला मध्ये खरेदी करत सुटलेले असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या भाव मिळतो आहे म्हटल्यावर ते अजून गोष्टींना भाव देण्याची प्रवृत्ती आणखीन चंगळवादाकडे सगळा समाज जातो आणि त्याच्यामधून येणाऱ्या जाहिराती आणि या गोष्टींमधून बऱ्याच वेळेला समाजाची दिशाभूल होते. दुसरं आपण बघतोय की सामान्याचं कंबरडं मोडलेलं आहे महागाईमुळं, पण ती का वाढली आहे, कशामुळं वाढली आहे हे कारणं शोधण्यासाठी सुद्धा सामान्यांकडे वेळ नाही आहे. कारण त्यांचा दैनंदिन सगळा हिशोब करण्यातच त्यांचा वेळ निघून जातोय, ते थकून जात आहेत. पण एकंदरीतच बघता सरकारचं आर्थिक धोरण चुकतंय असंच म्हणता येईल आपल्याला. महागाईची जी अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचं योग्य ते नियोजन नसणं, ज्या वस्तूंचे भाव केंद्रित झाले पाहिजेत त्या वस्तूंचे भाव केंद्रित न होणं, प्रचंड अशा जाहिरात आणि आतषबाजीमुळे समाजाची सुद्धा चंगळवादाच्याकडे जास्त वाटचाल होणं आणि म्हणून आपण बघतो की शौचालय नाहीत पण मोबाईल फोन्स आहेत. ह्या ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या दिसत आहेत त्याच्यामध्ये दळणवळणाची साधनं असली पाहिजेत पण अन्न वस्त्र निवारा या गोष्टींसाठी जो निधी उपलब्ध झाला पाहिजे तो होत नाही आहे आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाची खूप छळणूक होते. ही वस्तुस्थिती आहे. याच्यावरती खरं उत्तर जे आहे ते ज्यांची नियत साफ आहे आणि जे साठेबाजांच्या विरोधात आहे अशा पद्धतीचं आमचं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये येणं हेच खऱ्या अर्थाने महागाईवरचा तोडगा असू शकेल. आपल्यासोबत आहेत अर्थविश्लेषक चंद्रशेखर नेने. चंद्रशेखरजी, वाढत्या महागाईला सरकारची चुकीची धोरणं कारणीभूत आहेत असंच आपल्याला वाटतंय का? मगाशी म्हटलं तसं ज्या नॉन कंट्रोलेबल गोष्टी आहेत ज्यांच्यावरती सरकारचा काही कंट्रोल नाही त्या गोष्टींचं आपण सोडून देऊ. पण जिथे कंट्रोल आहे ती धोरणं निश्चितपणे या वाढत्या महागाईला जबाबदार आहेत. 3 गोष्टी आपण बघूया. एक म्हणजे मगाशी म्हटलं तसं मधल्या एजन्सीज ज्या आहेत तो एक प्रॉब्लेम आहे. APMC एक नाव घेतलं पण अशा बऱ्याच ठिकाणी मार्केटिंग फेडरेशन आपण स्थापन केलेले आहेत आणि त्या मार्केटिंग फेडरेशनमुळे दुर्दैवाने भाववाढ होती आहे. दुसरं, सरकार जे आहे ते बँकांच्याकडे सध्या जी परिस्थिती वाईट झालेली आहे आणि त्याच्यावरती सरकारचा कंट्रोल फारसा राहिलेला नाही. बँकासुद्धा याच्यामध्ये खूप जास्ती प्रकारच्या इनएफिशियन्सी म्हणा किंवा ज्याला इंग्लिशमध्ये नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणतात म्हणजे परत न येऊ शकणारी जी कर्ज दिली आहेत त्याने बँका नुकसानीत आहेत आणि त्या नुकसानीचा नॅशनलाइज बँकांच्या नुकसानीचा सगळा आकडा शेवटी येतो आपल्याच डोक्यावरती ना. त्यामुळे ही महागाई खूप होत चालली आहे. आणि तिसरी गोष्ट जी सरकार करते आहे की अन्नधान्याचं डिस्ट्रीब्युशन ज्याला पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणतात ती चांगली न केल्यामुळे प्रचंड प्रमाणावर त्या सिस्टीममध्ये गळती असल्यामुळे आपल्या प्रजेपर्यंत स्वस्त धान्य पोहोचवणं हे आपल्या सरकारला. पण भारतात भुकेलेल्यांच्या संख्येत कमी झाल्याची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. पण तरीही आपण श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान आणि चीनच्या मागे आहोत. एकीकडे अन्नधान्य वाया जाते आणि दुसरीकडे लोक उपाशी झोपतात. यामध्ये कुठं धोरण कच खातंय? नाही, याला 2 गोष्टी आहेत. एक तर हे बाकीचे देश जे आपण घेतले ते भारताच्या मानाने ओव्हर पॉप्युलेटेड नाही आहेत. तिथे देशाचा भूभाग आणि त्यांच्या इथली असलेली जनसंख्या याचं प्रमाण भारताइतकं वाईट नाही. म्हणजे भारतात एकूण माणसंच खूप आहेत. पण इतकं जरी असलं तरी आपण त्यांच्या मागे असलं पाहिजे असं नाही. कारण भारतामध्ये माणसं खूप आहेत तसे संध्या किंवा रिसोर्सेस ज्याला म्हणतात म्हणजे संसाधनं तीसुद्धा भरपूर आहेत. त्या संसाधनांचा जर काळजीपूर्वक उपयोग केला तर मला असं वाटत नाही की भारत देश या प्रकारच्या दरिद्री सिच्युएशनमध्ये जाईल. आणि एक गोष्ट मी आत्ता म्हणावी की नाही याबद्दल थोडासा संभ्रमात होतो. पण हे जे इतके आपण प्रचंड घोटाळे ऐकतोय या घोटाळ्यांचा सुद्धा ह्याच्यात एक अप्रत्यक्ष हात आहे. कारण घोटाळे झाले ना की इतर लोकंसुद्धा थोडीशी म्हणतात की इतके सगळीकडे घोटाळे झालेत मीच एकट्याने इमानदार का राहायचं, मीच एकट्याने एफिशियन्सी का दाखवायची. आणि हा संबंध जो इनएफिशियंट समाज आपण तयार करतोय त्या इनएफिशियंट समाजामुळे सुद्धा आपल्याला हे सगळे त्रास भोवत आहेत. कारण नीट जर काम केलं नाही, विजेचे संच घ्या, कितीतरी ठिकाणी वीज आपल्याला मिळत नाही आहे कारण विजेचे मोठे मोठे जनरेटिंग स्टेशन्स बंद पडत आहेत इनएफिशियन्सीमुळे. या सगळ्याची किंमत शेवटी तुमच्या आमच्याच खिशातनं जाणार हो. सरकार काही असं बाहेरची व्यक्ती नाही आहे की त्यांच्याकडे खूप पैसे आहेत आणि तुम्ही कसंही वागा आणि तरी सरकार पैसे आणतील. सरकार सगळ्या पैशाचा हिशोब तुमच्या आमच्या खिशातनं कराच्या रूपाने तरी घेतील किंवा या प्रकारच्या वाढलेल्या भावाच्या रूपाने तरी घेतील. त्यामुळे सरकारला ज्याला आपण गव्हर्नन्स हा जो शब्द आहे गव्हर्नन्सवरती
अतिशय जल्दीने लक्ष केंद्रित करायला लागेल. ते केलं नाही तर या महागाईला तर सोडाच, इतर ठिकाणी जे डिस्टर्बन्स आहेत त्याला सुद्धा आळा. पंजाबसारख्या राज्यानं अडते आणि दलालांना फाटा देत थेट शेतकऱ्यांकडूनच अन्नधान्य उचलत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा करण्याची योजना आणली. काय वाटतं की महागाईला आळा घालण्यासाठी ही योजना कारगर साबित होईल किंवा ती इतर ठिकाणी राबवण्याची गरज आहे? ही योजना फार रिसेंटली पंजाबमध्ये आलेली आहे. आत्ता नुकतेच काही दिवसांपूर्वी ही आलेली आहे. अजून या योजनेचं यशापयश आपल्याला बघायचं आहे. पण तत्वतः बघता ही गोष्ट खरी आहे की शेतकऱ्यांकडनं जर डायरेक्ट माल उचलला आणि शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे गेले, याच्यात एक मोठा फायदा तुमच्या लक्षात आला असेल की मधल्या कुठल्याही माणसाला पैसे न देता पैसे सरळ शेतकऱ्याच्या अकाउंटला जात आहेत. असं जर खरंच झालं तर दोन गोष्टी साध्य होतात. एक तर मालाची किंमत ऑब्व्हियसली कमीच असते, कारण मधल्या मिडलमॅनची, मध्यस्थ लोकांची सगळी त्यातली दलाली कमी होते. दुसरं, शेतकऱ्याकडे जेव्हा जास्ती पैसा खेळायला लागतो त्याची क्रयशक्ती वाढली. शेतकरी हा फार मोठा समाज भारतामध्ये आहे, गावामधला समाज. त्यांची क्रयशक्ती वाढली तर सगळ्या आपल्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळते आणि त्याचे अप्रत्यक्ष परिणाम आपल्या शहरवासियांपर्यंत पण येतात, गावामध्ये पण येतात. तर ही योजना माझ्या मते, अजून मी म्हटलं असं इट्स इज टू अर्ली टू से, पण माझ्या मताने या योजनेला खूप यश लाभावं आणि त्याची पायलट योजना. अर्थव्यवस्थेमध्ये असलेल्या खोट्या नोटा वाढत्या महागाईला किती जबाबदार आहेत? मी याच्यात थोडंसं एक वेगळ्या तऱ्हेने उत्तर देईन की खोट्या नोटांचं प्रमाण किती आहे हा एक फार मोठा वादाचा प्रश्न आहे. कधी कधी आपण बातम्या ऐकतो की खूप खोट्या नोटा आपल्या इथे आलेल्या आहेत, पण कोणी पण अजून त्याचं टक्केवारी सांगितली नाही आहे. पण माझ्या मते कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही चांगल्या प्रकारे चाललेल्या देशामध्ये अर्ध्या टक्क्याहून जास्ती खोट्या नोटा असू नयेत. आणि 0.5% जर कमी खोट्या नोटा असल्या तर त्यांनी अर्थव्यवस्थेवर किंवा महागाईवर इतका मोठा परिणाम होत नाही. खरा प्रॉब्लेम तो नाही आहे. महागाई आपली वाढली आहे त्याचं कारण खऱ्या नोटा आहेत. खऱ्या नोटा खूप जास्ती भारतात आलेल्या आहेत. सरकारने 6वं पे कमिशन बसवलं, तर 7वं बसवत आहेत. लोकांचे पगार वाढत आहेत. एका थोड्याशाच समूहाचे पगार वाढत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचे वाढत आहेत आणि ऑर्गनाइज लेबर म्हणजे संघटित कामगार आहेत त्यांचे वाढत आहेत. पण त्यांच्या हातात खूप पैसा येतो आणि तुम्ही आता बघत असाल कितीतरी परदेशी गोष्टी आपल्या इथे सहज उपलब्ध आहेत. तो खर्च करण्यात हा पैसा जातो. पुष्कळशा या अनावश्यक खरेद्या असतात. पण पैसा जेव्हा मार्केटमध्ये जास्त खेळायला लागतो तेव्हा नॅचरली भाववाढ अपरिहार्य असते. तुम्ही बघितलं असेल की रघुराम राजन आल्यापासून त्यांचा प्रयत्न भारतात खेळणारा पैसा कमी करण्याकडे आहे. ते व्याजाचा दर कमी वाढवण्याच्या मागे आहेत, कारण खूप जास्ती पैसा उपलब्ध झाला की महागाई वाढते. हा अर्थशास्त्राचा साधा नियम आहे. त्यामुळे मी तर उलटं म्हणेन खोट्या नोटांपेक्षा खऱ्या नोटांमुळेच महागाई वाढते असं म्हणायची वेळ आली. खूप खूप धन्यवाद चंद्रशेखरजी, आमची जी चर्चा केली त्याबद्दल. एकंदरीतच महागाईचा दर हा वाढत राहणारच असतो, पण त्याचा स्तर झपाट्यानं वाढणं किंवा स्थिर होणं दोन्ही घातकच. अशा वेळेला महागाई संदर्भात सरकारचं धोरण बदलणं या विषयावर प्रशासनानं वेळीच पाऊल उचलणं गरजेचं आहे. कारण अशा परिस्थितीत जर 12 रुपयात पोटभर जेवण मिळतं असे अविचारी बोल राजकीय नेत्यांकडून केले गेले तर त्रासलेल्या सामान्यांचं आणखी खच्चीकरण होतं. वेळीच महागाईच्या या भस्मासुरावर तोडगा काढणं अपेक्षित आहे. नाहीतर खर्चाचा, गुंतवणुकीचा आणि साठवणुकीचा संयम साधता साधता सामान्यांची दमछाक होत राहणार हे निश्चित. आजचं हे विशेष तुम्हाला कसं वाटलं हे आमच्यापर्यंत नक्की येऊ द्या आणि त्यासाठी आमचा पत्ता नोंद करून घ्या. मी मराठी मीडिया लिमिटेड, सुमेर केंद्र सोसायटी, पांडुरंग भुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400018. ईमेल आय डी आहे vishesh@mimarathi.tv. या मेलवर तुम्ही मेलसुद्धा करू शकता. उद्या अशाच नवीन आणि ज्वलंत विषयासह भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा मी मराठी. नमस्कार.